फक्त मला सांग, तू रोज अशी तयार होणार आहेस का, एवढी हे कपडे घालून? हाँ, कारण काय आहे ना, मी ठरवलंय स्वतः थोडेसे चेंजेस करायचे. आणि फक्त स्वतःत नाही तर या घरामध्ये सुद्धा काही काही चेंजेस करायचेच आहेत मला. म्हणजे जसं की बघा ना, हे सोफे, याचा रंग आहे का? लोक बोलतायत आता आपल्याला की काय धूळ आहे, कुठे राहता तुम्ही? आणि किर्लोस्कर मॅन्शन मध्ये राहतो ना आपण, किर्लोस्कर आहोत. मग काय सोफे आहे ते? नाही नाही नाही, मी आजच्या आज डिझायनर सोफे मागवणार आहे. हो, माझं ठरलंय. आणि शी, ते कर्टन्स किती घाणेरडे आहेत. हे कलर आहेत का? छान असे मस्त पेस्टल कलर्स आणूयात ना. मी तर म्हणते आपण छत पण काढून टाकूया. म्हणजे लोक कसे ओपन किचन ठेवतात, आपण ओपन होम करू ना, किती सुंदर दिसेल, म्हणजे मस्त हवा येते. आणि खरं तर मला अजून काही काही बदल करायचे आहेत, पण आत्तापुरते हे ठीक आहे. दामिनी, आपण घरातले बदल नंतर करू. आधी आपल्या रूम मध्ये काय बदलायचं आहे त्याचा विचार करूया. करेक्ट. बेडरूम मध्ये तो हार्ट शेप वाला तो बेड असतो ना, तो. आणि ना कम्फर्टर छान मस्त कलरचे घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला माहितीये का, त्या ओपन फ्रेंच विंडो असतात. अरे सगळं करूच. आणि सगळ्यात महत्वाचं कबर्ड. माझे ना कपडे बसतच नाही तेवढ्याशा कबर्ड मध्ये. दामिनीच्या डोक्यात आता हे नवीन काय खुळलंय काय माहिती. दर 2-3 महिन्यांनी हे असं असतंच. हो ना, मगाशी तर किचन मधली सगळी भांडी उचलून भंगारवाल्याला द्यायला निघाल्या होत्या. काय? हो ना. कठीण आहे. अहिल्या, माझा ना खरंच विश्वासच बसत नाही की माझ्या पेंटिंगचं प्रदर्शन वगैरे भरणार आहे. खरंच हे तुझ्यामुळे शक्य झालं. म्हणजे तू हा घाट घातला नसतास ना, तर माझी पेंटिंग्स या रूमच्या बाहेर सुद्धा गेली नसती. खरंच मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्या पेंटिंगचं प्रदर्शन वगैरे भरेल. हे बघ, स्वप्न बघितली तर ती पूर्ण होतात. पण हे सगळं ना खूप आधीच व्हायला हवं होतं. तुला हे यश आधीच मिळायला हवं होतं. माझीच चूक झाली. कदाचित मी ह्याचा सगळ्याचा आधी विचार केला असता ना, तर बरं झालं असतं. प्रत्येक गोष्टीला सुद्धा वेळ यावी लागते. आणि ती वेळ आता आली आहे. म्हणून मी तुला एक सांगते की तू तुझं पेंटिंग आता प्लीज सिरियसली घे. म्हणजे आपल्याला एक प्रदर्शन करून थांबायचं नाहीये आता. म्हणजे आपल्याला तुझ्या पेंटिंगचं प्रदर्शन परदेशातही भरवायचंय. बाप रे, तुझं खरंच कौतुक आहे. म्हणजे एवढं पुढचं प्लॅनिंग चालू आहे तुझ्या डोक्यात.